घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की जानकीने आणि ऐश्वर्याने दोघींनी फार हुशारीने राहुल आणि शर्वरीला देवदर्शनासाठी पाठवलेलं असतं, कारण की त्यांना त्यांच्या रूममध्ये काही भेटतंय का हे पाहायचं असतं. ते दोघीही देवदर्शनाला गेल्यानंतर खरं जानकी आणि ऐश्वर्या दोघीही त्यांच्या रूममध्ये सगळी शोधाशोध करत असतात. तेव्हा खरं तर इकडे ऐश्वर्याला कपाटाच्या वरती एक मोबाईल भेटतो. आता तो मोबाईल असतो तो म्हणजे विक्रांत. आता विक्रांतचा मोबाईल भेटलेला असतो, त्यामुळे ऐश्वर्या पडदिशीनं आता जानकीला तो मोबाईल देते. आता जानकी जेव्हा तो मोबाईल अनलॉक करते आणि त्यातले मॅसेज पाहायला सुरुवात करते, तेव्हा तरी ते जानकीला धक्का बसलेला असतो. आता खरं तर विक्रांतने नाना जायच्या आधी त्यांना एक मॅसेज केला होता की शर्वरी वाया गेलेली आहे, ती तुम्हाला आणि मला दोघांनाही आपल्याला फसवते. हा मॅसेज नानांना केलेला असतो, त्यामुळे ते जानकी आणि ऐश्वर्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. तेव्हा जानकी म्हणत असते, आता हाच पुरावा आपल्याला शर्वरी वंश आणि राहुलच्या विरोधात होईल आणि याचाच उपयोग आपण करून घ्यायचा, असं यांचं बोलणं सुरू असतं. आता पडदिशीन दोघी रूमच्या बाहेर पडतात, तेव्हा खरं तर समोरून राहुल आणि त्याचबरोबर ऐश्वर्या आलेली असते. ते दोघी फार खुश असतात, मात्र इथे जानकी पडदिशीन तो मोबाईल मागे लपवत असते. आता जानकी नेमकं कशा प्रकारे शर्वरीचं हे सत्य समोर आणते आणि शर्वरीला जेव्हा याचा जाब विचारला जाईल तेव्हा शर्वरी यातून वाचण्यासाठी आणखी कोणतं नवीन नाटक करते, नवीन ड्रामा रचते, नवीन गोष्ट सांगते, हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.